त्याग आणि रणरागिणी कला पथक यांच्या माध्यमामधून स्त्री भ्रूण हत्यावर आज एक पथनाट्य होणार आहे. तर तुम्ही सर्वांनी पथनाट्य शांतपणे ऐकून घ्यावं. तर पुढील पथनाट्याचे मी सर्वांना विनंती करतो की पथनाट्याला सुरुवात करा. तुम्ही असं रडून सहन करणार का? आमची संस्था त्याच्यावरच काम करते. प्रत्येकाला जन्म देण्यासाठी आई पाहिजे, हाती बांधण्यासाठी बहीण पाहिजे, पोटाला मुलगीच का नको? हे एक जीव आहे ना. तुम्ही असं कसं हे करत नाही? तुम्ही जे पाऊल उचललात ना, आमची संस्था त्याच्यावरच काम करते. आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. चला बरं. तुम्ही सांगताय पण माझ्या सासू सासऱ्याला सांगताय कोण? आम्ही सांगतो ते. अहो माहित आहे का तुम्हाला स्त्री भ्रूण हत्या करणे कायद्याने किती हे झालेलं आहे? तुम्हाला एवढं सगळं माहित असताना हे जर असं करतात म्हणजे त्याला आपण कायद्याला धडा शिकू. ते सगळं माहित आहे पण माझ्या सासू सासऱ्याला सांगताय कोण? आम्ही सांगतो. मी जेव्हा हे करत असते मला माझ्या बाळाचा आवाज येतो. मला माझं बाळ म्हणतं, आई आई मला जन्माला येऊ दे ना गं आई. आई मला जन्माला यायचंय ग. आई मला हे सुंदर जग बघायचंय ग. आई मला तुझ्या खुशीत खेळायचंय ग. आई मला तुझ्या मांडीवर झोपायचंय ग. आई मला तुझ्या पदराला दुडू दुडू चालायचंय ग. आई मला जन्माला दे. आई मला जन्माला येऊ दे. आई मला सगळ्यामध्ये घात करू नको. आई हे सगळं मला असं माझं जग उचलून टाकल्यासारखं होतंय हो. आणि माझ्या सासू सासऱ्याप्रमाणे मी कसं माझं बाळ घरी करू? मला हे तुम्ही जे बाळाचा निर्णय घेतात ना, रडू नका. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. चला तुमच्या घरी आपण जाऊ आणि त्याला सांगू. अगं बाई, हे असं कोणते चमचे घेऊन आली तर? अय बाई, कशाला आलीस त्या भवानीला घेऊन अजून? कहाणीला करायच्या माझ्या अहो, तिला हाताला. कशाला आणली? तुम्हाला एवढा फोन काय तर घरी घेऊन जा तिला. मग तुम्ही का काढलात करायच्या अगं बाई, माझ्या ती सारखी पोरी साथ होती ती. ती पोरी हा, करायच्या. मुली सांभाळायच्या मुली आणि मुलीचा खर्च कोण करायचा अहो, ह्या वयस्कर दिसतात. माहित आहे का तुम्हाला स्त्री भ्रूण हत्या करणं काय कसा गुन्हा अहो, आहे? आम्ही खेडेगावची माणसं, आम्हाला काय माहिती? अहो तुम्हाला मोक्षाचा दिवा पाहिजे, मुलगी काय नको? मुलगी तर दोन घरचा दिवा आहे, पण ती आहे. अहो माहेर घरचेही नाव कमवते आणि सासरचेही नाव कमवते. तुम्हाला मोक्षाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजे, मुलगी का नको? तुम्हाला जन्म की आईने दिलेला आहे. तुम्हाला बहीण पाहिजे, आई पाहिजे, मुलगी का नको? तुम्ही जर असं करत असाल तर आत्ताच्या आता मी पोलीस स्टेशनला फोन लावतो. हो, नको हो नका. हो नका. पोलीस स्टेशनला वगैरे काय जाऊ नका. आणि आम्ही खेडेगावची माणसं हो. तुम्ही यांना तुमच्या हे जे ताई म्हणतात ना त्यांना मुलगी ठेवायची आहे म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही तिला घरामध्ये घ्या आणि मुलगी झाला असेल तर तिचा तुम्ही सन्मान करा. आनंदाने घरामध्ये घ्या तुमच्या. ए, बघ रे बाबा, ती बाई आली काय म्हणते. ए बाईला, आई तुला काय कळते का नाही? बघते आता. काय करत तुम्ही नाटक? कोण आहे ती? कस काय आलीस तू इकडं? हा? साईला कळलं तुला? हा? तुमच्या पाया कस पडते. काय आलीस कस काय तू इकडं? मला मला तुमच्या कोणाला पाया खाली पडलं? ही रडार बाबा तिकडे तुझ्या माहेरी. अहो काय साहेब, ऐका, सांगतो. तुम्ही काय सांगितलं बाबाला काय मला काय माहित नाही. मला तिचा दोष आहे का? तुम्ही त्याला जबाबदार नाही का? स्त्री म्हणून
बाईने जन्म दिलेला आहे ना. होय ना? बहीण पाहिजे ना तुम्हाला, होय. आई पाहिजे ना, होय. मग मुलगी का नको? अहो, पोरगं लागतच नाही, पुढे झाड कोण देणार मला? मुलगा काय नाही मुलगी, अहो मुलगी बरं उलट बाहेरचंही नाव कमवते, सासरचंही नाव कमवते. तुम्ही असा विचार करू नका. तुम्हाला माहित आहे का कायदा काय निघालाय ते? मी आता पोलीस स्टेशनला फोन करीन. नको कळलं का तुम्हाला? मुलाच्या पिल्लाला घरी टाकून दे. हे काय घाबरू नका, मी हाव की. लावा सर पोलीस फोन स्टेशनला. करा. ए बाबा, असं काय करू नका. अरे बाबा, असं नका करा. जगे मला बनवून गंगूतर माझी माया. मुलगी बनवली जन्मदिली दोष माझा काय. मुलगी बनवली जन्मदिली दोष माझा काय. मुलगी बनवली जन्मदिली दोष माझा काय. मुलगी बनवली जन्म घेतली दोष माझा काय. मुलगी बनवली